मित्रांनो, आता आपण ॲब्सचं वर्कआउट करणार आहे. आता मी जे ॲब्सचं वर्कआउट तुम्हाला सांगणार आहे ना, त्यातले तुम्हाला जे सोपे वाटतात ना ते तुम्हाला सेट करायचे. सगळे करण्याची अजिबात गरज नाही आहे. प्रत्येक वर्कआउटचे तुम्हाला 15 रिपिटेशन मारायचे आणि 3 सेट घ्यायचे. चला, तुमचे हात तुमच्या बम खाली ठेवायचे. 1 2 3 4 5 असे तुम्हाला 15-15चे 3 रिपिटेशन घ्यायचे. आता पुढचा सेट दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 याचे पण 15-15चे 3 रिपिटेशन घ्यायचे आहेत. आता पुढचा डंबेलचा सेट असणार आहे आपला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 याचे पण 15-15चे 3 रिपिटेशन घ्यायचे. आता सगळे करण्याचे तुम्हाला गरज नाही, पण मी दाखवतोय सगळे जे सोपे वाटतात ते तुम्ही करा. 1 2 3 4 5 6 7 हा एक सुद्धा सेट तुम्ही नक्की करू शकता. आता पुढचा सेट दाखवतो. 1 2 3 4 5 आता एक क्रंचेस मारताना पूर्ण तुम्हाला पुढे यायची गरज नाही, जागच्या जागी क्रंच करायचे फक्त. या बघा, 1 2 असं तुम्हाला करायचं आहे. आता पुढचा सेट आहे. 1 2 3 4 5 6 7 हा पण सेट तुम्ही नक्की करू शकता. आता हे जेवढे सेट दाखवलेले काय काय अवघड आहे, तुम्हाला जमणार, बाकीचं मला माहीत नाही. आता आपलं हे कार्डिओचं वर्कआउट संपलेलं आहे, म्हणजे चौथा दिवस आपला संपलेला आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, मी जे 4 दिवसाचे वर्कआउट टाकले ना, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप सोपं सांगितलेलं आहे. याच्यापेक्षा सोपं काय असूच शकत नाही. त्यामुळे घरच्या घरी सुद्धा डंबेल वर्कआउट करून तुम्ही चांगली बॉडी बनवू शकता. जर 2.5 किलोच्या डंबेलनी सुरुवात केली तुम्ही आणि दरवेळेस 2-2 महिन्याने तुम्ही ना 1-1 किलोनी डंबेल वाढवीत चालायचे, म्हणजे 2.5 3 3.5 4 5 6 7 असे 1-1 किलो वाढवत जायचे. कळलं का? एकदम भारी रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. 2 किलोच्या डंबेलपासून तुम्हाला सुरुवात करायची. आता याच्यानंतर मी जो कार्डिओचा वर्कआउट दाखवून हा तुम्हाला रोज करायचा आहे. त्यामुळे हा वर्कआउट करा आणि याच्यासोबत जर अजून 10,000 पावले तुम्ही जर रोज चालले तर तुमच्या बॉडीमध्ये एकदम खतरनाक रिझल्ट भेटणार आहे. म्हणजे जिमला जातो ना इतक्या लेवलचा नाही भेटणार, पण त्याच्या जवळपास तुम्हाला फॅट लॉसचा रिझल्ट भेटणार आहे. आणि जे हे बेली फॅट म्हणत असतं ना, ते कमी व्हायला मदत होणार आहे तुम्हाला. त्यामुळे तो झुंबा कार्डिओ न करता डंबेल वर्कआउट प्लस कार्डिओचा व्यायाम करा, ज्याने तुम्हाला एकदम खतरनाक रिझल्ट भेटणार. आता बर्पीज म्हणतो आपण, ते मी तुम्हाला करून दाखवणार. तर बऱ्याच लोकांना हा सेट जमणार नाही, पण ज्यांना जमल तर नक्की करा. एकदम भारी फॅट लॉसची एक्सरसाइज आहे. आता हे थोडंसं अवघड आहे. ज्या लोकांना जॉईंटचा प्रॉब्लेम आहे त्यांनी नाही केलं तरी चालतं. बाकीचे लोक तुम्ही बिंदास हा सेट करा. आता पुढचा सेट असणार आहे आपला. ज्या लोकांना जॉईंटचे प्रॉब्लेम आहे ते हा सेट आरामशीर करू शकतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 याचे पण तुम्हाला 30-30 सेकंद 3 सेट घ्यायचे. आता पुढचा सेट दाखवतो. हा पण ज्याला जॉईंटचा प्रॉब्लेम आहे ते लोक करू शकतात आरामशीर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 30 सेकंद 3 सेट घ्यायचे किंवा 15-15 रिपिटेशन घेतले तरी पण काहीच हरकत नाही आहे. याचे पण तुम्ही 30 सेकंद सेट करू शकता किंवा जागेवरती जम्पिंग करू, जसं दोरड्या मारतो ना ते पण सेट करू शकता तुम्ही असे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 30 सेकंडचे ते 3 सेट तुम्हाला घ्या. मी जे आता वर्कआउट तुम्हाला दाखवणार आहे प्रत्येक सेट तुम्हाला 30 सेकंद करायचा आहे. 30 सेकंद करायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ब्रेक घ्यायचा आहे मध्ये, त्याच्यानंतर परत 30 सेकंद करायचा आहे किंवा 30 सेकंदापेक्षा कमी केला तरी पण काय हरकत नाही. हळूहळू टायमिंग तुम्हाला वाढवायचं आहे. प्रत्येक सेटचे तुम्हाला आहे ना 3 रिपिटेशन घ्यायचे आहेत. चला सुरुवात करू. 3 4 5
6 7 8 9 10. 30 सेकंद करायचे किंवा 15 रिपिटेशन काउंट करायचे, 15 ते 20 रिपिटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता याच्यामध्ये मी जे वर्कआउट तुम्हाला दाखवतोय हे 30-30 सेकंद तुम्हाला करायचं आहे, पण याचे जे विदाऊट उड्या मारण्याचे वर्कआउट आहे ते तुम्ही नक्की फॉलो करू शकता, जेणेकरून तुमच्या जॉईंट्सवरती प्रेशर अजिबात येणार नाही. 1 2 3 4 5 6. आता हा उड्या मारण्याचा व्यायाम नाही, हा तुम्ही नक्की करू शकता किंवा फास्टसुद्धा करू शकता असा, किंवा असा पण करू शकता. 1 2 3 4 5. पुढचा सेट घ्या. आजचं वर्कआउट आपलं संपलेलं आहे. अशाच माहितीसाठी मला फॉलो करा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला एकदम भारी वाटला असेल तर तुमच्या आवडत्या मित्राला नक्की शेअर करा, आणि मला सबस्क्राईब पण करून ठेवा, जेणेकरून काय होणार आहे, नेक्स्ट व्हिडिओ जे मी टाकणार आहे ते तुम्हाला लगेच दिसणार आहेत. आणि असाच सपोर्ट मला राहू द्या. खूप चांगलं वाटतं आहे का लोक मला इतक्या लवकर चांगला सपोर्ट करताय. तसा इंस्टाग्रामवरती सपोर्ट दाखवला, तसा यूट्यूबला पण सपोर्ट दाखवा. मी अजून एकदम चांगले घरच्या घरी किती चांगला वर्कआउट आणि डाएट करता येईल त्याचे व्हिडिओ नक्की टाकत राहील.